ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शिरूर विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार यांनी मतदानासंदर्भात आणि एकूणच निकालासंदर्भात काही गंभीर आरोप केलेले आहेत, काही गंभीर मुद्दे मांडलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी देखील वोट चोरी संदर्भात आपली भूमिका मांडतायत। मात्र त्या आधीपासूनच अशोक पवार हे या सगळ्या निकालासंदर्भातच प्रशासकीय पातळीवर निवडणूक आयोगाकडे सुद्धा त्यांनी आतापर्यंत साधारणतः 18 पत्र पुण्याच्या कलेक्टरांना दिलेली आहेत। नेमके काय त्यांचे मुद्दे आहेत ते आपण जाणून घेऊयात। सर, काय नेमके मुद्दे तुम्ही मांडतायत? कारण निकाल लागला तेव्हापासून तुम्ही या सगळ्या निकाल तुम्हाला मान्य नाही किंवा ज्या पद्धतीने तुमच्याही मतदारसंघात वोट चोरी झाल्याचा देखील आरोप तुम्ही करतायत, नेमकी कशी काय? मी माझ्या मतदारसंघातलं वाघोली गाव, जिथं 68,000 मतदार नोंदणी झालेली आहे, तेच गाव मी तपासलं तर माझ्या लक्षात आलं एका गावामध्ये कमीत कमी 23,000 मतं बोगस आहेत। शेजारच्या काही वेगळ्या मतदारसंघातनं माझ्या शिरूर 198 विधानसभा मतदारसंघात ही नावं घुसडली आणि अशाच पद्धतीचं संपूर्ण मतदारसंघात जवळपास सगळ्या गावांनी मतदान वेगळ्या पद्धतीने वाढवलं। मग काही ठिकाणी दुबार झाले, काही ठिकाणी 4 वेळेला, काही वेळेला 5 वेळेला एकच माणूस मतदानाच्यासाठी नोंदला गेला आणि मग अशा पद्धतीची ही वोट चोरी झाली। माझ्याच मतदारसंघातलं केसनन गाव आहे वाघोली शेजारी, तिथं घर नंबर 1 आहे आणि तिथं 188 मतदार नोंदले गेलेत। मी अभ्यास केला की 188 कशी काय लोक राहू शकतात, म्हणून मी खोलात गेलो। मी तिथल्या ग्रामविकास अधिकाऱ्याचं लेखीपत्र घेतलं मी की वो घर नंबर 1 मालक कोण आहे। त्यांनी सांगितलं 2015च्या पूर्वीच ते घर नाहीसं झालंय, पडलेलं आहे, ते घरच अस्तित्वात नाही। म्हणजे जे घर अस्तित्वात नाही 1 नंबर केसनंचं, तिथं 188 मतदार कसे आले ह्या संदर्भात मी सातत्यानं तक्रारी करतोय। मी जवळपास 18 पत्र दिली। आता मी RTI खाली पत्र द्यायला लागलोय की माझं एवढीच विनंती ह्या निवडणूक आयोगाला की बाबा 1 नंबर घर कुणी नोंदलं, 188 नावं कुणी टाकली, किंवा 23,000 जे मी म्हणतोय किंवा विद्यमान आमदाराच्या मिसेसचे 2दा नावं जर मतदारसंघात वाघोलीची आली असतील तर माझा आरोप आहे ना, मग तुम्ही काय शोधत नाही, कोण आहेत हे 2दा नावं टाकणारे? म्हणून मी 17A फॉर्मची मी मागणी केली निवडणूक आयोगाकडे, पण त्याच्यावर पण अजून काही कारवाई होत नाही। कारण त्याच्यामध्ये मतदान कोणी कुठल्या बूथला केले ती यादी असती आणि मग एकाच माणसाने 4 ठिकाणी मतदान केलं असेल तर तिथं ही चोरी उघडकीस येऊ शकते, परंतु ती माहिती आम्हाला देत नाही। मतमोजणीचे आम्ही पैसे भरले, एका बूथला 43,700 GST सहित भरले। आम्हाला सांगितलं त्या बूथचं मतदान आम्ही मोजणार नाही। मग आम्ही विचारलं काय करणार? त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला मॉक पॉल करू, आम्ही एखादं तुम्हाला चिन्ह देऊ आणि मग आम्हीच बटणं दाबू 100 वेळेला आणि तिथं दाखवू, त्याच्यापूर्वी ते सगळं डिलीट मारू तुमचं, आम्ही करणार नाही। मग आम्ही म्हणलं पैसे वाया जातील आमचे, कशाला पैसे भरायचे? मग आम्ही विद्यमान आमदाराच्या संदर्भात तुम्ही गंभीर आरोप केलाय, काय नेमकं त्यांच्या पत्नीची 2 ठिकाणी नाव, म्हणजे कुठे कुठे नाव आहेत आणि त्या संदर्भात तुम्ही तक्रारी केल्या आहेत का? वाघोलीमध्ये साहेब, वाघोलीमध्ये माझ्या मतदारसंघात त्यांच्या मेसेजची 2 ठिकाणी नाव आहे। मला प्रशासनाने उत्तर द्यावं ना की नाही भाऊ ही वेगळी महिला आहे। तरुणपणाचे फोटो काही ठिकाणी टाकणं, काही ठिकाणी कोट घालून काही व्यक्तींनी फोटो, विदाऊट कोटचे फोटो, हे मी पुराव्यासहित मोठी यादी आदरणीय कलेक्टर साहेबांना मी दिलेले। मला ते म्हणतात न्याय मिळेल, पण अजून तरी मला न्याय मिळाला नाही। त्यावेळेचे जे कलेक्टर होते, ज्या वेळेला निवडणूक प्रक्रिया चाललेली होती, त्या कलेक्टरला सुद्धा मी ह्या तक्रारी केल्या होत्या, पण ते म्हणले आता वेळ नाही। वेळ नाही म्हणजे आमच्या डोळ्यासमोर जर बोगस मतदार लागले जातात आणि तुम्ही सांगताय वेळ नाही, तर हे गैर आहे, असा माझा जाहीर आरोप आहे। आता नेमकं काय तुम्ही म्हणतात की मी 18 पत्र कलेक्टरांना दिलेली आहेत, त्याचं काय पुढे काय नेमकं झालं, त्यांच्याकडून काय तुम्हाला सांगितलं गेलं? आमचा मुद्दा असा आहे, वार्ड वाईज BLO काम करतो, BLOला माहिती असतं नाव नोंदणी तो करतो आणि तो केल्यानंतर एक ऑपरेटर असतो, हा ऑपरेटर सुद्धा खाजगी वापरतो। मग तो खाजगी तात्पुरता निवडणुकीवर आला की तो काही करू शकतो आणि म्हणून मी जी पत्र दिल्यात त्या पत्राच्या अनुषंगानं मी जे आता आरोप केले त्याचे उत्तर मला पाहिजेत की बाबा ही जी मी वाघोलीमध्ये ही इतक्या वेळेला नाव एका माणसाची अशी पूर्ण यादी दिली साहेब मी,
किती मतं तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जो काही आकडा सांगितला किती बोगस मतदान झाली असावीत या सगळ्या याच्यात काही तुम्ही आकडेवारी आहे तुमच्याकडे तसं काही? आता आम्हाला सरकारी इलेक्ट्रॉल रोल द्याय ना आम्हाला साहेब, आम्हाला गाव पाहावं लागते. शिवाय समजा मी उदाहरणार्थ एक वाघुलीचं नाव घेतलं तर तो मतदार आंबेगाव मतदारसंघात नोंदलाय, एक मतदार दौंड मतदारसंघात नोंदलाय, एक वडगाव शिरीमध्ये नोंदलाय, एक पारनेरला नोंदलाय. हे जर आम्हाला यादी इलेक्ट्रॉल रोल सगळे मिळाले तर आम्हाला सोपं होईल शोधायला की हा मतदार महाराष्ट्रात किती ठिकाणी याची नावं आहेत. मग फोटो आपण पाहू शकतो, काही ठिकाणी फोटो नाही. फोटोच्या तिथं काहींनी तर खुशाल आधार कार्डच लावून टाकले, काही ठिकाणी फक्त टिंब आहे. तुम्ही या निकालाच्या विरोधात कोर्टात देखील गेलाय? मी इलेक्शन पिटिशन केलेलं ह्या विरोधात. आम्ही त्या ठिकाणी मागणी केलं की जे आमचं व्हिडिओ शूटिंग तुम्ही निवडणुकीच्या काळात करता ते द्या, कारण आम्हाला हे दाखवावं लागेल की जर आमचा इलेक्शन खर्च आम्हाला मर्यादा 40 लाखाची आहे आणि त्याच्या पुढे खर्च कोणाचा झाला असेल त्या विरोधी उमेदवाराचा जो निवडून आलेले आज, तर आम्हाला पुरावा सरकारचं व्हिडिओ शूटिंग आम्हाला मिळणं काळाची गरज. तर अशोक पवार या सगळ्या निकालाच्या विरोधात कोर्टात देखील गेलेल्या आहेत आणि आतापर्यंत त्यांनी 18 पत्र ही कलेक्टरांना दिलेली आहेत. मात्र त्यावर अद्यापपर्यंत कुठलाही प्रतिसाद हा कलेक्टरांकडून किंवा निवडणूक आयोगाकडून मिळालेला नाहीये. मात्र त्यांचा जो काही आरोप आहे तो अर्थात या सगळ्या निकालामध्ये बोगस मतदान किंवा बोगस मतदान नोंदणी देखील या मतदारसंघात अर्थात शिरूर मतदारसंघात झाल्याचा आरोप अशोक पवार यांच्याकडून केला जातोय. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.